मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भिवंडी खांबाळे इथे राहणाऱ्या आशा विजय पाटील या कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. आशा वहिनींना बोलतं करणार आहोत. विजयजींबरोबर अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघत आहोत की होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये शेतकरी कुटुंबाला भेटायला मिळणं यासारखा वेगळा आनंद नाही. मातीतून सोनं पिकवण्याचं काम ही सगळी मंडळी अत्यंत मनोभावे करत असतात आणि म्हणून या सगळ्या कुटुंबाला भेटून उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो या शुभेच्छा देत असताना एक नवी ऊर्जा घेऊन आपण प्रत्येक घरात जात असतो. या पाटील कुटुंबाला आज बोलतं करून त्यांच्या शेतीविषयी जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. सासू म्हणजे दयाळू, दीर माझी हौशी. हा, विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता काय? हो, तुम्ही पण होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात सर्वजण नाव घेण्यासाठी लावतात भाव, म्हणून घेतो मी आशाचे नाव. काय सांगताय का? किती मस्त उखाणा आहे हो हा. बरं आई, सगळ्यांची ओळख करून द्या. मोठे दीर, नमस्कार. जावबाई, नमस्कार. जावई, नमस्कार. मोठी मुलगी, हो, मुलगा, नमस्कार. सूनबाई, नमस्कार. छोटा मुलगा, हो, छोटी सून, नमस्कार. आणि हा छोटा पुतण्या. पुतण्या. हो हो हो, दीराचा पोर. तोच राहिला तेवढ्यात, हो की नाही? माहेर कुठलं तुमचं? हमरापूर. हमरापूर, वाडा तालुका. वाडा तालुक्यात. कसं गेलं बालपण? चांगलं गेलं. किती जण होते लहानपणी? 6 जण भावंड आम्ही. 4 बहिणी, हा. 2 भाऊ. असं आई 6 बाबा जण. काय करायचे? शेतीत. शेती. हो. मग तेव्हा शेतीचं काय होतं? कुठलं पीक काढायचे तुम्ही शेतीत? भात शेतीत फक्त. भात शेती. हो. आता कुठली शेती करता? आता इकडे सासरी हं, भाजीपाला करतो. भाजीपाला करता. पण शेती हे पहिल्यापासून उत्पन्नाचं साधन ना लहानपणी आई हो, वडिलांचं. हो. पण तुम्ही जायचा शेतीत काम चुकून करायला? चुकून जायची मध्ये मध्ये जायची चुकून हो चुकून. ना. हा. आणि शाळा वगैरे? हो, शाळेत जायची हा, कितवी पर्यंत गेला? 10वी पर्यंत. शाळेत जात होता? हो. मला वाटलं शाळा होती ना तिकडे एक अशी बांधून ठेवलेली होती. मी बोर्डिंग मध्ये होती 5 वर्ष. तुम्ही हा. का? बोर्डिंग मध्ये शिक्षणासाठी इकडे गेलेली. शिक्षणासाठी. आमच्याकडे मस्ती केली की बोर्डिंगला ठेवीन सांगायची. तुम्ही मस्ती केली आहे का लहानपणी कधी? हो. केली आहे? कशी कशी मस्ती करायची काय? भावाबरोबर भांडण व्हायचं. तुमचं? दोघं भांडायचं खूप. लहानपणी त्याच्यावर खूप भांडायचा? हा. फक्त भावाबरोबरच भांडत होता? भावाबरोबर बहिणींबरोबर. है ना? म्हणजे भांडणं आवडीचा विषय दिसतोय. काय मिस्टर खुश झाले बघा. हा? भांडण आवडीचा विषय. कशावरून कुठल्या तरी गोष्टीवरून व्हायचं ते असं. होय ना. पण ते केवढे मनापासून हसले बघितलं का? तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण खंबाळामध्ये, मुक्काम खंबाळा. पण किती जण होते तुम्ही लहानपणी? आम्ही 4 भावंड हा. आणि 2 बहीण. मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील BMC मध्ये सर्व्हिसला होते. नोकरी करायचे. पण मग तुमच्याकडे उत्पन्नाचं साधन, नोकरी एक साधन होतं वडिलांना BMC मध्ये. होते. आणि त्या व्यतिरिक्त मग शेतीत कोण काम करायचं लहानपणी? शेतीमध्ये तेव्हा आमचे काका वगैरे होते, ते शेती पाहायचे. तुम्ही नाही कधी शेती केली? मी माझं शिक्षण झाल्यानंतर मी शेतीकडेच पूर्ण वेळ वळलो. पूर्ण वळला? कुठल्या प्रकारची? आणि अपघाताने वळलो शेतीकडे. म्हणजे कसं काय? अपघाताने म्हणजे असं की माझं 10वी पर्यंत जेव्हा ठाण्याला शिक्षण झालं, त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतलं. 2 दिवस कॉलेजला जॉईन पण झालो. पण मला थोडंसं प्रवासामध्ये ट्रेनमध्ये घाबरवलं गेलं आणि मला मानसिक आजार जडला आणि त्याच्यामध्ये माझे 2 वर्ष गेले त्या मानसिक आजारामध्ये. म्हणजे काय झालं? म्हणजे मी प्रत्येक समोर असणाऱ्या माणसाला घाबरायचो, एकदम घाबरून जायचो. अरे बापरे. मला असं वाटायचं की मला कोणतरी मारेल किंवा काय करेल असं वाटायचं. पण हे कधीपासून सुरू झालं? समोरच्याला घाबरायला लागले तुम्ही? ते जेव्हा कॉलेजला मी इंजिनिअरिंगच्या जॉईन झालो आणि त्यावेळेस. त्या लग्न झालं होतं? नाही लग्न नव्हतं. नाही ना. पण तुम्हाला एकदम मानसिक धक्का बसला हा, होता का? मानसिक. आणि त्या मानसिक धक्क्यात मी 2 वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट केली. गावाकडे पाठवलं. मग गावाकडे शेती होतीच, मग त्या शेतीच्या कामामध्ये मी रुळलो. आणि म्हणजे मला वाटतं 80 सालापासून शेतीकडे आहे. आज जवळजवळ 40 वर्ष शेतीच करतो. शेती करताय. आणि आता काय त्या शेतीत काय नवीन प्रयोग केले? शेतीत बरेचसे नवीन प्रयोग केले.
म्हणजे जी पारंपरिक शेती वडील करायचे ती सोडून नंतर मग मी नवीन जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जसं म्हणजे ठिबक सिंचन असेल, शेडनेट हाऊस असेल, त्याच्यानंतर यांत्रिकीकरण असेल, म्हणजे जे आपण पहिल्यांदा नांगर चालवायचो बैलाचा, तर त्याच्याऐवजी मी आता ट्रॅक्टर वापरतो. मध्ये पॉवर टिलर वापरले, त्याच्यानंतर आता माझ्याकडे ट्रॅक्टर वगैरे आहेत. त्याच्यानंतर जे सिंचनाची सुविधा पहिल्यांदा अजिबात नव्हती, म्हणजे अक्षरशः कावडीने पाणी वाहायचो. डबे घ्यायचे, कावडीने पाणी वाहायचं आणि भाजीपाला करायचो. मग नंतर ते माझी ते म्हणजे तकलीफ बघून आमच्या मोठ्या भावांनी मग ते BMCमध्ये नंतर कामाला लागले. त्यांनी मग मला एक छोटं इंजिन दिलं घेऊन, आणि मग त्या इंजिनांनी पाणी द्यायचो. त्याच्या अगोदर मोठसुद्धा वापरली, बैलांनी जी चालवतात मोठ, हो ती पण वापरली, सुद्धा वापरली मी. बरोबर. आणि मग इंजिनचं पाणी देऊन. पण लग्न कधी झालं मग? लग्न माझं 85ला झालं. मग 80 ते 85 तुम्ही हे सगळं करत होता का? पण लग्न जमलं कसं मग? काय हो? अरेंज मॅरेज. हा, हो. मी लव्ह मॅरेज म्हटलं का तुम्हाला? छोटासा खेळ आहे तुमच्यासाठी, आणि तो खेळ असा आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारणार, ते जर उत्तर बरोबर दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे, लक्षात ठेवा, बक्षीस म्हणून. हां, हे नातं सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मुलीच्या नवऱ्याचा मुलगा तुमचा कोण? भाचा. भाचा. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. स्थळ कसं आलं तुम्हाला? खांबाळे गावातले आजोबा होते, त्यांनी सांगितलं. मग बघण्याचा कार्यक्रम झाला? हो, हे आले होते? आले होते. काय हो, तुम्हाला आठवतंय? खूप आठवतंय. म्हणजे काय काय आठवतंय सांगा. तो विषय असा आहे की यांचे एक जे आजोबा होते आमच्या गावातले, त्यांनी माझ्या वडिलांना येऊन सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, तर तुम्ही जाऊन बघून या. मग आम्ही निघालो बघायला गेल्यानंतर ही त्यावेळेस अंगणवाडी चालवायची. बरं. अंगणवाडी चालवताना त्या कामानिमित्त ती तालुक्याच्या ठिकाणी गेलेली. मग त्यांनी सांगितलं मुलगी तालुक्याच्या ठिकाणी गेलेली आहे, तुम्हाला जरा थांबावं लागेल. तर आम्हाला आणखी एक मुलगी बघायची होती. अरे वा. मग तुम्ही काय लिस्ट घेऊनच फिरत होता? 2 मुलींचं हे होतं आम्हाला. आणि मग दुसरी मुलगी बघासाठी काहीतरी हिच्या वडिलांना तर कारण सांगितलंच पाहिजे. मग आम्ही सांगितलं नाही, आम्हाला एक पुढच्या गावात एक इंजिन पाहिजे, सेकंड इंजिन आहे तिकडं, इंजिन बघायला चाललंय. आणि मग ते इंजिनाच्या नावाखाली त्या गावात जाऊन मुलगी बघितली. पण ते गाव एवढं अंतर होतं त्यावेळेस, म्हणजे पायी अक्षरशः जायचं, रस्ते नाही, काय नाही. मग नदीतून जायचं, त्या बाजूला पार केल्यानंतर मग ते गाव आलं. गाव आल्यानंतर एवढं आम्ही थकलो होतो की आम्ही विचार केला का ही मुलगी किती सुंदर असली तरी आपण पसंत करायची नाही. अंतरच एवढं होतं, चालत जायला लागत, तिथे काहीच सोय नव्हती. इंजिन रिजेक्ट. मुलगी खूप सुंदर होती, तिचा वाद नाही, आणि ती म्हणजे स्वतः असं सत्य बोलली. काय, माझ्या मध्यस्थी जो माणूस होता त्यांनी सांगितलं मुलीचे शिक्षण 8वी ते 10वी आहे. वडिलांना तिच्या विचारलं, ते बोलले मुलीचं शिक्षण 4थी ते 5वी. मग आम्हाला थोडी शंका आली का 2 याच्यामध्ये थोडंसं आहे. मग आम्ही स्वतः मुलीला विचारलं तुझं शिक्षण किती, तर ती बोलले मी शिकलेलीच नाही. मग याच्यामुळे ते प्रपोजल कॅन्सलच झालं. आणि मग तिकडनं येताना परत यांच्या गावावरूनच यायला लागायचं. मग यांच्या गावावर ते हिचे वडील रस्त्यातच उभे होते, चला पाहुणे मुलगी आले बघा. मग तुम्ही सांगितलं? आम्ही सांगितलं नाही, आता आम्ही थकलोय खूप, आम्ही जातो घरी आमच्या. नाही बोलतो, चला एक 5-10 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो आम्ही. बरोबर. मुली बघण्याचा कार्यक्रम. मग गेलो तर मुलगी पसंत आली. मग माझे मोठे भाऊ दुसरे. 1 मिनिट आधी मला सांगा, का पसंत आली? पसंत एवढ्यासाठी आली, एक तर शिक्षण तिचं 10वी होतं, दुसरी गोष्ट ती शेतकऱ्याची मुलगी होती, आणि तिसरी गोष्ट शेतावर राहत होती. शेतावर राहून तिथे सगळं त्यांच्याकडं ते राहट होतं, भाजीपाला पण होता. म्हणजे मी विचार केला मी शेती करतो, ही मला पुढे नक्की शेतीमध्ये साथ देईल. काय हो, तुम्ही का पसंत केलं तेव्हा? त्यांना पसंत होती, मला पण पसंत होते. विचारलं तेही पसंत आहे का असं, बोलली हो आहे पसंत आहे म्हणून. किती वर्ष झाली लग्नाला? 35. 35 वर्षात कशी साथ दिली तुम्हाला?
खूपच चांगली साथ दिली. कारण चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते तर असतातच, पण भरपूर साथ दिलेली अडीअडचणीच्या वेळेस किंवा सगळ्या कुठल्याही याच्यात चांगली साथ दिलेली. शेतीत मदत करतात. हो, आणि मुलांचं कसं काय शेतीकडे ओढा? मुलांचा ओढा थोडा कमी आहे, हम्म. कारण आता ते दोघेही सर्व्हिसला आहेत. त्याच्यामुळं ते कधी जर आले तर मग शेतावर येऊन बघून जातात पप्पांचं काय चाललंय ते. हां, ते बघून पण जातात. आता कुठली कुठली पिकं घेता तुम्ही? आता माझ्याकडे भाजीपाल्याची पीक आहेत. मेन पीक वांगी घेतो मी. वांगी. हां, त्याच्यानंतर काकडी घेतो, शिमला मिरची घेतो, त्याच्यानंतर वेलवर्गीय भाज्या, मग चवळे असतील, कारले असतील, घोसाळी, म्हणजे जसा जो सीझन असेल त्याप्रमाणे मग ती लागवड आणि करावी मग लागते. ते तयार केलेली भाजी जाते कुठे? आम्हाला भिवंडी मार्केट आहे. ही गुलाबी रवई म्हणून हिची जात आहे. गुलाबी रवई. हां, अच्छा. ही जी जात याच्यासाठी फेमस आहे की जो पश्चिम उपनगर आहेत, म्हणजे अगदी विरारपासून तर दादर वगैरे ह्या भागातले जे गुजराती किंवा मारवाडी समाज जो आहे तो भरितासाठी ही वांगी वापरतो. आणि तिकडचे व्यापारी मुंबईचे, मालाड, कांदिवली, ते सगळे आमचे भिवंडीला किंवा मग गावाकडे येतात ना, ते अगदीच त्यांची या माल घेण्यासाठी स्पर्धा होते. आज पण ह्या वांगी आता ही चालू जेव्हा आहेत तेव्हा मला जवळजवळ 50 ते 60 रुपये किलो मला भाव देतात ते जागेवर? एका किलोचा. हां, यावर्षी खूपच वांग्याला तेजी आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर आज पण 80 ते 100 रुपये किलोच्या कमी नाहीत. पण मग ह्याचं बी तुम्ही काय रोप तयार करता? हां, याचं बी आम्ही तयार करतो. हे बियाणं ठेवलं तर एवढं मोठं होईल वांगं, आणि मग ते घरी आम्ही बियाणं ठेवतो आणि मग ते रोपं बनवतो आणि रोपं बनवून मग लागवड करतो जून. आता किती साधारणतः तुम्ही म्हणजे किती क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वांग्याची शेती करताय? आता माझ्याकडं सध्या 1 एकर क्षेत्र आहे वांग्याचं. बरं. बाकी दुसरं इतर भाजीपाल्याचं आहे. पण आजचा जर बाजारभाव बघितला तर त्या 1 एकरमध्ये खूपच चांगले पैसे बनतील. आणि शेतकऱ्याचं एकच आहे की तुम्ही किती उत्पन्न काढता त्याच्यापेक्षा तुम्हाला भाव काय मिळतो. भाव मिळाला तर तुमचं उत्पन्न असलं तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे, पण तो तुमच्यासाठी नाही. बघायचं या माऊलीला आज बक्षीस कोण मिळवून देणार, हे आव्हान जावयासाठी आहे. आता मला बघायचं आहे की जावयानी जर याची उत्तरं दिली बरोबर तर या माऊलीला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. जावई बक्षीस मिळवून देणार का, बघूया. खेळ सोपा आहे. 5 पैकी 3 उत्तरं यामध्ये असलेली वस्तू आहेत त्या शोधायच्या आहेत तुम्हाला. 3 त्या जर अचूक तुम्ही शोधल्या तर बाजूबंद मिळणार सासूबाईंना तुमच्या, आणि 5 जर शोधल्या तर तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार. तर मला बघायचं आहे आता जावई आपण काय करताय सासूबाईंसाठी. कोणी सांगायचं नाही. हां, 1 2 3. कोथिंबीर, 1 डाळिंब, 2 दालचिनी, 3 आणखीन 2 आहेत. खसखस, अजून एक आहे. 10 9 8 वेलची, वेलची. हां. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. पण एकदा ते बी पेरलं की त्या रोपाला किती वेळा पीक येतं? नाही, एकदा बी पेरल्यानंतर एक साधारण 20-25 दिवसांनी रोप तयार झालं की मग आम्ही लागवड करतो. लागवड केल्यापासून ते 2 महिन्यांनी चालू होतं आहे. आणि 2 महिन्यांनी हे वांगी पीक असं आहे का तुम्ही एकदा लागवड केली, तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था असली तर तुम्ही काय 2 वर्ष पीक घेऊ शकता. आता हे वांगं तुम्हाला जे दिसतंय हे जूनमध्ये लावलेलं आहे. जूनमध्ये लागवड आहे, पण ती पावसाळा संपल्यानंतर ज्यांची इतर लोकांची असतात ती, ज्यांना पाण्याची सोय नाही ती संपून जातात. पण ज्यांच्याकडे, आता माझ्याकडे पाणी आहे, मी ड्रिपनी पाणी देतो, ड्रिप सिस्टीमने, आणि त्याच्यामुळे पाणी कमी लागते, उत्पन्न जास्त येते. मी वर्षभर पण हे पीक घेऊ शकतो. आता ही जी वांगी आहेत ही पहिल्यांदी एवढी झालेली होती, ती कट केली आणि परत त्याचं उत्पन्न चालू झालं आता. हो.
पण त्याच्यासाठी हा सगळा अभ्यास तुम्ही पहिल्यापासून केला, त्याच्यात काही डेव्हलपमेंट केल्या की पारंपरिक वडिलोपार्जित जी शेती आहे ती बघत बघत त्या अनुभवातनं शिकलाय तुम्ही? नाही तसं नाही. तर पारंपरिक शेती जी होती ती बिलकुलच सोडून द्यावी लागली, कारण तिच्यामध्ये निश्चितच उत्पन्न कमी होतं, खर्च जास्त होता. परंतु मी कृषी खात्याशी संलग्न राहिलो आणि कृषी खात्याच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या प्रशिक्षणं घेतली. पण मग आता ही जी तुम्ही वांगी तयार केल्यापासून बाजारात नेईपर्यंतची जी सगळी यंत्रणा आहे ही स्वतःच करता? आम्ही ग्रुप बनवून करतोय. बरं. आमचे इतर शेतकरी आहेत, त्यांचा गटसुद्धा आहे आणि मग त्या गटाच्या मार्फत पण आम्ही मार्केटिंग करतो. अरे वा, आणि बघितलं? ही याच्यामध्ये अत्यंत- आणखी एक आहे हां. की एका कंपनीने एक रवई म्हणून जात काढली. रवई. रवई चांगल्या फेमस कंपनीने काढलेले, पण रवई म्हणून जात काढलेले. पण तिचा देठ जो आहे ना तो असा छोटा राहतो, एकदम छोटा राहतो. खरं म्हणजे देठ कोण खात नाही, पण असा छोटा राहतो त्या कंपनीच्या, आणि त्याला चवीचा फरक राहतो. तर ही जी वांगे आहेत, हा देठ जो आहे ना हा असा मोठा पाहिजे की तुमच्या हातात आहे तसा जाडा पाहिजे. तर याला मागणीसुद्धा जास्त आहे आणि त्याचे रेट चांगले, त्याला चव चांगले. हे जर वांगं तुम्ही खाल्लं तर तुम्ही परत हेच वांगं मागाल, एवढी त्याची गॅरंटी आहे. पण मग मला सांगा, या कधी रागवत नाहीत का हो? भरपूर वेळा हा, रागावतात. कशाला रागावता हो? कसा आहे स्वभाव त्यांचा तुम्ही सांगा? पहिला रागीट होता, आता शांत झालेत जरा. त्यांचा रागीट होता. कसा म्हणजे रागीट म्हणजे कुठल्या गोष्टीवरून चिडायचे? काय असं उशीर झाला भाकरीला किंवा काय करायला, असं उशीर झाल्यानंतर मग ते जरा चिडायचे. आता किती वर्ष झाली म्हणाले लग्नाला? 35. 35 वर्षापूर्वीची आणि आताची परिस्थिती, याच्यात काय बदल झाला? थोडा फरक झालाय. झाला ना? तेव्हा जेव्हा तुम्ही लग्न करून आला तेव्हा कुठे राहत होता? खंबाळ्याला. खंबाळ्याला. हा. आणि कसं स्वागत केलं या कुटुंबात तुमचं? चांगलं स्वागत झालं. या गप्पा सुरू असतानाच आजच्या भागाची आपण सांगता करणार आहोत, पण या कुटुंबाला पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. पहिल्या भागाची सांगता होत असताना आपण विजय पाटील यांचा सत्कार करणार आहोत. झी मराठीकडून गणपती बाप्पा. आजचा भाग इथेच संपतो आहे. तेव्हा या पाटील कुटुंबाला आपण होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात भेटणार आहोत. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठी. नमस्कार.